महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने फक्त ई-बाईक टॅक्सींना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्वस्त आणि सुरक्षित पर्याय म्हणून ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यात येणार आहेत। महिला सुरक्षेसाठी काही विशेष उपाययोजना करण्यात येणार असून पावसाळ्यात प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी कव्हर आणि महिला प्रवाशांसाठी चालक व प्रवासी यांच्यात बॅरिगेडची व्यवस्था करण्यात येईल। धर्मवीर आनंदिगे रिक्षा टॅक्सी महामंडळाच्या सभासदांच्या मुलांना ई-बाईक टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी 10,000 रुपयांचे अनुदान देण्याचा विचार सरकार करत आहे। प्रवासी भाड्याबाबत नियमावली लवकरच जाहीर होणार असून ई-बाईक टॅक्सीचे भाडे साधारण 30-40 रुपये ठेवण्याचा विचार आहे। पुढील 1-2 महिन्यात या टॅक्सींना परवानगी मिळेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।